नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. मोदी वयाची 75 वर्ष पूर्ण करतायत, त्यामुळे मोदींना निवृत्त व्हावं लागतंय. पण हे फडणवीस ठरवणार नाहीत, असं राऊतांनी म्हटलंय. तर संजय राऊतांची हे वक्तव्य आहे. मोदी वयाची 75 वर्ष पूर्ण करतायत, त्यामुळे मोदींना निवृत्त व्हावं लागतंय, पण हे फडणवीस ठरवणार नाहीत, असं राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. हा त्याने शोध कुठून लावला? संघानं गुलामीच्या बेड्या तोडल्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता ना. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय याच्यावर त्यांनी एकदा आमच्याकडून ब्रीफिंग घेतलं पाहिजे सगळ्यांनी. गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे काय केलं संघाने हे स्पष्ट केलं पाहिजे. मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही. मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरेच वर्ष मोदी काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात. त्यामुळे आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही. आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंध येईल. नरेंद्र मोदी 75 वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय. हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीये. त्यांनी किती बोलू द्या. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाप जिवंत असताना काय वारसदार ठरवला जात नाही, मोगली संस्कृती आहे. कोण बाप? कोणाचा बाप? देशाला बाप नाही आहे. या देशाला बाप नाही आहे. मोदी हे पंतप्रधान आहेत. ही एक तात्पुरती व्यवस्था असते. आणि मी म्हणालो की राम आणि कृष्ण सुद्धा आले आणि गेले त्यांचं अवतार कार्य संपल्यावर. त्यांनी जे काय कार्य हातात घेतलं होतं ते संपल्यावर ते निघून गेले. नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे, त्यांना निघून जावं.